नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्राध्यापक यशवंत सोलाट सर संचलित मायबोली प्रबोधिनी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ घेण्याचा जो आपला उद्देश आहे तो म्हणजे पोलीस भरती 2026 जी अपडेट आलेली आहे नवीन, त्या संदर्भात आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या या मायबोली प्रबोधिनीच्या चॅनलवर मिळत जाईल. ठीक आहे, तर चला बघूया आपण या ठिकाणी अपडेट काय आलेली आहे. महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक या अंतर्गत या ठिकाणी बघा, दिनांक 11/6/2026 रोजी जे परिपत्रक शासनाने जाहीर केलेलं आहे त्या अंतर्गत एक अपडेट पोलीस भरती संबंधात या ठिकाणी आलेली आहे. ती म्हणजे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई यांचं जावक क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. परिपत्रक आलंय 11/6/2026 त्या अंतर्गत विषय काय आहे बघा, पोलीस शिपाई, जसं की पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई सशस्त्र, पोलीस शिपाई बॅट्समन, त्याचबरोबर कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त असलेल्या पदाची माहिती पाठविण्याबाबत आता बिंदू नामावली अंतर्गत माहिती जमा करण्याचं काम पोलीस भरतीच्या संदर्भात या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की लक्ष द्या, आपण काय म्हटलो की जाहिरात लवकरच येणार. त्याचबरोबर आपल्याला नवनवीन ज्या अपडेट अंतर्गत कळतंय की प्रशासकीय स्तरावर लगबगीने या ठिकाणी माहिती मिळवणं चालू आहे. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला उपरोक्त विषयास अनुसरून सर्व पोलीस घटक प्रमुखांना कळवण्यात येते की सर्व पोलीस घटक जे त्यांना कळवण्यासाठी हे परिपत्रक काढलंय. त्यांनी त्यांचे आधिपत्याखालील दिनांक 1/1/2026 ते 31/12/2026 व दिनांक 1/1/2027 ते दिनांक 30/6/2027 या कालावधीमध्ये म्हणजे 2026 आणि 2027 या कालावधीत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई राज्य राखीव दल ज्याला SRP म्हणतो आपण, या बलातील सशस्त्र पोलीस शिपाई तसेच बॅट्समन, कारागृह शिपाई संवर्गातील सेवानिवृत्त, स्वेच्छा VRS ज्याला म्हणतो आपण, स्वेच्छा सेवानिवृत्ती, प्रतिनियुक्ती, पदोन्नती, जिल्हा बदलीने रिक्त होणारी पदांची माहिती सोबत सादर केलेल्या विहित नमुन्यात या कार्यालयास आजच न चुकता या कार्यालयाचे अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी बघा डिटेल या परिपत्रकामध्ये बऱ्यापैकी पोलीस भरतीच्या जाहिराती संदर्भात या ठिकाणी काय केलेलं आहे, सुतोवाच केलेला आपल्याला दिसून येतोय. आता पुढे बघा, या ठिकाणी बरीचशी माहिती दिली आहे. एकूण रिक्त पदाचा तपशील जो त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये रिक्त पदाचा तपशील, एकूण रिक्त पदाच्या 10% पदे जे वेगवेगळ्या गोष्टीसाठी राखीव ठेवण्यासाठी, त्याचबरोबर अनुकंपा, निव्वळ जाहिरातीकरता उपलब्ध पदे, हे जे वेगवेगळ्या पद्धतीने माहिती विशिष्ट फॉर्मॅटमध्ये म्हणजेच त्यांची बिंदू नामावली त्या ठिकाणी काय चालू आहे, बनवणं चालू आहे. त्यामुळं पोलीस भरतीच्या बाबतीत लवकरच नवीन अपडेट तसेच जाहिरात येण्याचे संकेत या परिपत्रकाच्या आधारे आपण गृहीत धरू शकतो. ठीक आहे, आता ते बघा, मुख्य सांगण्याचा उद्देश म्हणजे प्राध्यापक सोलाट सर यांची जी मायबोली प्रबोधिनी पुणे अंतर्गत आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, पोलीस भरतीची एक विशेष बॅच या ठिकाणी काय केलेली आहे, लॉन्च केलेली आहे. खाकी 2.0 या अगोदर सरांची जी खाकी पहिली बॅच होती तिला तुमचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद त्या बॅचला लाभलेला होता. आता ह्या 2.0 जे विद्यार्थी पहिल्या भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकले नाही त्यांनी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची या ठिकाणी गरज नाहीये. बघा, जे या भरतीत पोलीस झाले नाही त्यांनी अजिबात खचून जायची गरज. आपल्या या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन, त्याचबरोबर आपण या बॅचच्या माध्यमातून वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी जसं की मराठी या विषयासाठी स्वतः यशवंत सोलाट सर, त्याचबरोबर अंकगणित या विषयासाठी दीपक सूर्ये सर, बुद्धिमत्ता हा विषय निलेश निंबाळकर सर, सामान्य अध्ययनासाठी या ठिकाणी 2 शिक्षक तुम्हाला दिसत आहे, मी स्वतः अमोल पालकर, त्याचबरोबर सामान्य अध्ययन गणेश पाटील सर, त्याचबरोबर मैदानी चाचणीसाठी मुजीब पठाण सर, या सर्वांच्या मार्गदर्शकाने
आता लक्षात घ्या, हे सगळे जे मार्गदर्शक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, यांना जवळपास 8 ते 10 वर्षाचा टीचिंगचा अनुभव आहे आणि यातले बरेचसे असे लोक आहे की ज्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. ते सगळे लोक ह्या खाकी 2.0 जी बॅच 6 जून 2026 ला सुरू झालेली आहे, त्या बॅचच्या अंतर्गत तुम्हाला आमची जी टीम आहे ती भरती तुम्ही स्वतः होईपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बॅच तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही माध्यमामध्ये उपलब्ध असणार आहे. आता ऑनलाईन माध्यमाचा जर विचार केला तर तुम्ही मायबोली प्रबोधिनीचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर ऑफलाईनमध्ये आपल्याला ही जी बॅच आहे ती मायबोली प्रबोधिनी आपला पुण्यामधला जो ॲड्रेस आहे त्या ठिकाणी व्हिजिट करून तुम्ही ऑफलाईन बॅचला सुद्धा जॉईन करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की नक्की प्ले स्टोअरला जाऊन मायबोली प्रबोधिनीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून सगळ्यांनी एकदा या आपल्या ज्या बॅचला आहे ते नक्की बघायला पाहिजे. कारण ही जी आपली पूर्ण टीम आहे, सोलाट सर यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला मोठ्या प्रमाणात या बॅचचा फायदा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, एकंदरीत अशाच ज्या नवीन अपडेट्स पोलीस भरती संबंधात ज्या काय येत राहतील त्या आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच कळवल्या जातील. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.